नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो। सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल, काय सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशक आणि 19-19 हे विद्राव्य खत एकत्र करून आपल्याला फवारणी करता येऊ शकते? हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशक आणि 19-19 हे विद्राव्य खत एकत्र करून आपल्याला फवारणी घेता येऊ शकते? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर या व्हिडिओला या ठिकाणी जरूर लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशक आणि 19-19 हे विद्राव्य खत एकत्र करून या ठिकाणी फवारता येऊ शकते? या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर। लक्षात घ्या मित्रांनो, ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक हे 15 ते 25 दिवसाच्या दरम्यान असते, जमिनीत ओल चांगली असते, त्यावेळेस तणनाशकाची फवारणी 100% करायला पाहिजे। पण काही जण म्हणतात की या ठिकाणी आमचं पीक पिवळं पडले, तर अशा परिस्थितीमध्ये त्या पिकाला 19-19 हे विद्राव्य खत सुद्धा देणं गरजेचं आहे। मग असं केलं तर जमतंय का की सोयाबीनमध्ये तणनाशकाची फवारणी जेव्हा 15 ते 25 दिवसाच्या दरम्यान आपण घेऊ, त्यावेळेस 19-19 हे विद्राव्य खत एकत्र केलं आणि त्याचा फवारणीचा आपण उपक्रम राबवला तर चालेल का? तर लक्षात घ्या मित्रांनो, मी गुणवैशिष्ट्य सांगतो आणि सरतेशेवटी सांगतो जमतंय अथवा नाही। तर बघा मित्रांनो, आता आपल्या सर्वांना माहिती आहे की तणनाशकामध्ये असणारे घटक हे तणाला त्या ठिकाणी नायनाट करण्यासाठी असतात। ते काय करतात, त्या तणाची प्रकाश संश्लेषणाची क्रिया जी आहे ते खुंटीत करतात। मग अशा परिस्थितीमध्ये हे तणनाशकाचं काम, 19-19 या विद्राव्य खताचं काम काय असते की त्या ठिकाणी असणार जे काही त्याला आता पीक दिसेल, मग ते तण पण असू द्या आणि सोयाबीन पण असू द्या, याला नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश हे 19-19% उपलब्ध करून द्यायचं। यामुळे काय होतं असते की त्या सोयाबीनच्या पिकाला आणि त्यासोबत असणाऱ्या तणाला ऊर्जितावस्था येते आणि फार गतीनं या ठिकाणी तणाची आणि सोयाबीनच्या पिकाची ग्रोथ होत असते। म्हणजे लक्षात घ्या, एकीकडे तुम्ही काय करत आहात की त्या ठिकाणी तणाचा नायनाट करण्यासाठी तणनाशकाचा स्प्रे त्या ठिकाणी फवारत आहात आणि सोबतच काय करत आहात की त्याला त्या ठिकाणी जखमता आपण केली तणाला, परंतु लगेच त्याला आपण काय करायलो, मलम पण लावायलो। मग मला सांगा, त्या ठिकाणी तणाचा संपूर्ण नायनाट होईल का? होणार नाही। या प्रश्नाचं उत्तर काय की जखम आपणच करणार, मलम आपणच लावणार, असं चालत नाही। म्हणून माझं प्रांजळ मत आहे, मी काय म्हणतोय, माझं प्रांजळ मत आहे की आपण या ठिकाणी तणनाशक आणि सोबतच मित्रांनो 19-19 हे विद्राव्य खत सोयाबीनच्या पिकामध्ये अजिबात वापरू नये। हा माझा सल्ला आहे, माझ्या अनुभवातून आलेला। बाकी तुम्ही तुमच्या मतानुसार निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहात। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आवडला असणार त्यामुळे तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।